दिंडोरीच्या महायुतीच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार आज आपला उमेदवारी अर्ज भरतात। अर्ज दाखल करण्यापूर्वी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांनी देवदर्शनाला सुरुवात केली आहे। नाशिकमधल्या चांदीच्या गणपतीचं त्यांनी दर्शन घेतलं आणि देवदर्शनानंतर शक्ती प्रदर्शन देखील केलं जाणार आहे। नाशिक आणि दिंडोरी या दोनही लोकसभा मतदारसंघांचे उमेदवार भारती पवार आणि हेमंत गोडसे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार आज दिंडोरी लोकसभेसाठी पुनश्च एकदा नामनिर्देशन अर्ज दाखल करणार आहेत। आपल्यासोबत भारती पवार आहेत। आपण त्यांची काय सांगाल? आज घरात पूजा झाली, थोरामोठ त्यांचे आशीर्वाद घेतले, अर्ज भरायला निघायचं आहे, काय तयारी आहे? आपली संस्कृती, आपली परंपरा श्री गणेशाचं पूजन करून शुभ कार्याला आरंभ करतात, त्याप्रमाणे आज ही पूजा पण झाली आणि आज फॉर्म भरायला निघत असताना मातृशक्ती, माझ्या आई, माझ्या सासूबाई, माझ्या बहिणी मैत्रिणी यांनी औक्षण केलं, विजयी भवचा आशीर्वाद दिला। नक्कीच माझ्यासाठी हा आशीर्वाद खूप महत्त्वाचा आहे। आज जनतेचे आशीर्वाद घेऊन हा फॉर्म भरणार। मला असं वाटतं की हा फॉर्म भरत असताना एक प्रकारची शुभ सुरुवात आज झालेली आहे आणि या सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आम्ही सहभागी होतो आणि परत एकदा संकल्प करतोय की नरेंद्र मोदीजींनी जे विकसित भारताचं पुढच्या 25 वर्षाची गॅरंटी घेतली आहे, गरीब कल्याणाची गॅरंटी घेतली आहे, आयुष्यमान भवची गॅरंटी घेतली आहे, घरकुलांची, योजनांची, जलजीवनची, पाण्याची व्यवस्था पोहोचवण्याची, मला असं वाटतं ही गॅरंटी, या गॅरंटीवर लोकांचा विश्वास आहे आणि आमचा विजय निश्चित आहे। कारण जनतेनेच ठरवलेलं आहे की देशाला पंतप्रधान परत एकदा नरेंद्र मोदीजीच हवेत आणि त्यानुसार आजचा आम्ही हा फॉर्म भरणार आणि जनतेचे आशीर्वाद घेणार। भाजप व शिवसेनेचे कोणकोणते वरिष्ठ नेते आज उपस्थित राहणार आहेत? आज नक्कीच आमच्या महायुतीचे आम्ही दोन्हीही उमेदवार माननीय गोडसे साहेब आणि आम्ही अर्ज भरणार। त्यासाठी माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब देखील येणार आहेत, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब येणार आहेत, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार येणार आहेत, माननीय पालकमंत्री भुसे साहेब, माननीय गिरीश भाऊ महाजन, शेतकरीसुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहे। मला असं वाटतं की हे फॉर्म आम्ही भरणं हे निमित्त आहे, जनतेनेच याच्यामध्ये ठरवलं आहे आणि ही विकासाची यात्रा जनतेने ठरवलं की ही पुढे चालू राहील। जी गॅरंटी आहे त्यांना मोदी सरकारवर, त्या गॅरंटीला आशीर्वाद मिळेल। मतदारसंघातील कांदा निर्यात बंदीचा प्रश्न आहे, त्यावरून काही शेतकरी नाराज असल्याचं बोललं जाते। तसेच आपले काही स्वकीय जे आहेत, पूर्वी भाजपचे खासदार राहिलेले आहेत, ते देखील नाराज आहेत, ते देखील आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारी आहेत। काय सांगा? मला असं वाटतं की कांदा प्रश्नावर, द्राक्ष कांदा हा माझ्या जिल्ह्यातल्या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्या दृष्टीने मी 5 वर्ष कामच केलं आहे। कांदा भाव उतरले असतील, जरी निर्यात खुली होती, मागचे 5 वर्ष खुली होती आणि जेव्हा भाव उतरले तेव्हा देखील आम्ही वेळोवेळी सरकारला सांगून मदत केली आहे। मग राज्यातनं खरेदीचा अनुदानाचा विषय असेल, अनुदान देखील दिलं, आडत बंद केली, शेतकऱ्यांची जी 4% आडत मार्केटला यायची ती बंद केली, नाफेडसारख्या संस्थेमधून लाल कांदा पहिल्यांदा खरेदी केला, नाफेडसारख्या संस्थेमधून प्रचंड मोठ्या प्रमाणात FPOच्या माध्यमातून कांदा खरेदी केला। मला असं वाटतं हे जनता जाणून आहे, जनतेला हे शेतकऱ्यांना माहिती आहे की वेळोवेळी आम्ही आवाज उठवला आणि केंद्र सरकारने, राज्य सरकारने सकारात्मकतेने याच्यामध्ये मार्ग काढला आणि आता देखील निर्यात खुला करण्यासाठीचे आमचे प्रयत्न चालू आहेत, वरिष्ठांशी बोलतो आहेत, त्यामध्येही सकारात्मकताच येईल। स्वकीयांचंही आव्हान आहे। मला असं वाटतं की ही लोकशाही आहे आणि यामध्ये आम्ही सर्वजण एक प्रकारचा जनतेचा कौल घेत असतो, आशीर्वाद घेत असतो। मला असं वाटतं की यामध्ये वेळोवेळी त्यांच्याशी फोनवर बोलणंही झालं आहे आणि त्यांचे आशीर्वाद किंवा त्यांची एक प्रकारची आमच्याबद्दलची असणारी भावना यासाठी सुद्धा आम्ही चर्चा केलेली आहे। परंतु मला असं वाटतं की ते ज्येष्ठ नेते आहेत, त्याच्यामुळे मी त्यांचे आशीर्वादच घेईल। या होत्या केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार। आज नामनिर्देशन अर्ज त्या दाखल करणार आहेत। भाजपचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी आज अर्ज भरण्यासाठी दाखल होणार आहेत। कांदा निर्यात बंदीचे प्रश्न असतील व स्वकीयांचं आव्हान, हे सगळं पेलवून विजयी होण्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे। संदीप जेजूरकर, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।